पावसातून हिरव्यागार निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे का? धबधब्यामध्ये मनसोक्त भिजून झाल्यानंतर अस्सल रत्नागिरी पद्धतीतील चुलीवरचं जेवण जेवायचं आहे का? नुसतं चुलीवरचं जेवण नाही तर कोंबडी वडे, बिर्याणी, ताजे ताजे मासे खायचे आहेत का? रिसॉर्टमधील स्विमिंग पूलचा आनंद घ्यायचा असल्यास, त्याचप्रमाणे पार्टी, नाईट कॅम्पिंग करायचं असल्यास, रत्नागिरीमध्ये राहण्यासाठी आल्यानंतर सर्व सोयी आणि सुविधांनी परिपूर्ण असलेले ठिकाण शोधत असाल, तेही माफक दरात, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एका झाडावरती किमान 50पेक्षा जास्त कलम आहे. हो. आम्ही हे कलम 200 रुपयाला एक कलम आम्ही विकतो. अच्छा. आता 50. जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, पावसाळा सुरू झाला की सर्वांनाच वेध लागतात, ते म्हणजे निसर्गामध्ये जाऊन आनंद घेण्याचा, धबधब्याचा आनंद घ्यायचा, फिरायला जायचं, पोहायचं, मौज मजा मस्ती करायची. आणि यासाठी आहेत ना खूप लोक वेगवेगळ्या ठिकाणी माहिती घेत असतात इंटरनेटवरती वगैरे. तर आजचा हा व्हिडिओ आहेत ना मित्र हो, खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ज्या लोकांना निसर्गामध्ये जाऊन पावसाचा आनंद घ्यायचा असेल, धबधब्याचा आनंद घ्यायचा असेल, पोहायचं असेल, त्याचप्रमाणे पार्टी वगैरे करायची असेल, मी आलो आहे रत्नागिरी तालुक्यातील निरुळ या गावामध्ये. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझ्या बॅक साईडला एक सुंदर असा पर्याय या ठिकाणी वाहतोय. आणि त्याचप्रमाणे हा बघा, इथे एक छोटासा धबधबा सुद्धा आहे. हा धबधबा आहेत ना, या धबधब्यामध्ये कसलीच रिस्क नाही आहे, कारण अतिशय छोटासा असा धबधबा आहे आणि तिथे एक सुंदर असं सरोवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्र, आजच्या या ब्लॉगमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते हाच सर्व निरुळ गावातील निसर्ग सौंदर्य. आणि त्याचप्रमाणे मित्र हो, निरुळ गावातील ग्रीन व्हॅली रिसॉर्ट, या रिसॉर्टची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही इथे धबधब्यावरती आल्यानंतर परत त्या ठिकाणी रिसॉर्टमध्ये सुद्धा जाऊ शकता, तिकडे पार्टी वगैरे करू शकता. तर एकंदर आज आपण या सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत. तर मित्र, आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी आता आपण जो धबधबा आणि परा पाहिला, तर तो हा बघा इथे आहे. आणि त्याला लागूनच त्याच्या पलीकडे एक सुंदर असं सरोवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. पावसात मित्र हो, खूप सुंदर असा हा इथला निसर्ग सौंदर्य खुलून येतो. आणि त्याचप्रमाणे इथे एक छोटंसं नाना नानी पार्क म्हणून पण सुद्धा केलेलं आहे. इथे येऊन तुम्ही बसून वगैरे निसर्गाचा आनंद घेऊ शकता. आत्ता आपण या घाटावरती पोचलो आहोत, म्हणजे या जागेला घाट असं बोललं जातं. आणि त्याचप्रमाणे मित्र, आता आपल्याबरोबर आहेत या ठिकाणी आपले सामाजिक कार्यकर्ते श्री उदयजी बने साहेब. नमस्कार साहेब. नमस्ते. नमस्ते साहेब, गेल्या वेळी आपण भेटलो होतो आणि खूप चांगली अशी शेतकरी मित्रांसाठी माहिती दिली होती, खूप लोकांपर्यंत ती पोचली. तर म्हटलं आता या निरुळ गावामध्ये, तुमच्या या गावामध्ये खूप सुंदर असं पर्यटन स्थळ एक डेव्हलप झालेलं आहे. तर म्हटलं त्याबद्दल माहिती घ्यायला जाऊया आणि संबंधित माहिती लोकांपर्यंत पोचवूया. साहेब, ह्या जागेबद्दल आम्हाला आता थोडक्यात माहिती द्या ना. कसं आहे ना, गेली 45 वर्ष या सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करतो आणि त्याच्यामध्ये सलग 25 वर्ष मी जिल्हा परिषदेवरती निवडून येतो आहे. आणि जिल्हा परिषदेमध्ये निवडून येताना एका जागेवरून नाही, तर विविध ठिकाणावरून मी निवडून येतो आणि लोक मला स्वीकारतात कुठेही टाकलं तर. आणि मग काम करत असता त्याच्यामधला अनुभव घेता लक्षात आलं की आपण आपलं गाव जर सुधारलं तर आपण जिल्हा सुधारू शकतो, तर महाराष्ट्र सुधारू शकतो. मग आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. मग तसंही आमचं छोटंसं गाव आहे, पण ह्या गावामध्ये पर्यटनाला चालना देण्याकरता म्हणजे तसं आपल्याकडे सिच्युएशन चांगली आहे. गावाला एक नदी आहे, गावाला चांगले झरे आहेत, सर्व सिच्युएशन चांगली आहे. गावातली माणसं आमच्या चांगली आहे. माझ्या गावात कधी ग्रामपंचायतची निवडणूक होत नाही. आमच्या गावामध्ये कायम बिनविरोध ग्रामपंचायतची निवडणूक. अच्छा. हां, त्याच्यामुळं गावामध्ये एकी चांगली आहे, सलोख्याचं वातावरण आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही असं ठरवलं की या गावामध्ये पर्यटनाला चालना दिली पाहिजे. आणि ती चालना देत असताना आम्ही पहिल्यांदा पर्यटनमध्ये आमचं गाव आम्ही बसवून घेतलं. आमच्या इथे खास करून सांब मंदिर हे आमचं स्वयंभू एक शंकराचं मंदिर आहे आणि ते सुद्धा नदीमध्ये आहे. अतिशय अप्रतिम. तिथे खूप माणसं व्हिजिट देत असतात, खूप लोक व्हिजिट देत असतात. त्या अनुषंगानं ठरवलं की ही आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ही जरा पडीक जागा होती. म्हटलं नाही, आपलं ह्या ठिकाणी काहीतरी परिवर्तन दाखवलंच पाहिजे. आता गाव म्हटलं की थोडंसं आपल्याला ती नदी वगैरे आपल्या नजरेसमोर येते. आणि मग मुंबईची जेव्हा आपली
नातवंड येतात, मुलं बाळे येतात, त्यांना एक आकर्षण वेगळं पाण्याबद्दल असतं. मग गावात आल्यानंतर आपल्याला ते डुंबायला मिळालं पाहिजे, पोहायला मिळालं पाहिजे, आणि तशी सिच्युएशन इथं नव्हती. आणि म्हणून म्हटलं ना हे डेव्हलप करायचं. म्हणून काय केलं, पहिल्यांदा जलसंवर्धनाला मी हात घातला. म्हणून इथं कृषी खात्याअंतर्गत आपण एक बंधारा घेतला. ओके. आणि त्याचा आता बॅकवॉटर 1 किलोमीटर आहे. म्हणजे हा पूर्ण आता 1 किलोमीटरवरती बॅकवॉटर मे महिन्यामध्ये 1 किलोमीटर पाणी पूर्णपणे याच्यात भरलेलं असतं. तिथे आपण नाना नानी पार्क बनवला आहे. बरोबर. इथं वडीलधारी माणसं आपली ज्येष्ठ नागरिक येतात, तसे संध्याकाळी किंवा सकाळी येऊन बसतात. साधारण मस्त सुंदरपैकी जंगल आहे बाजूला, याचा लाभ घेतात. धबधबा देखील आहे. बरोबर. पावसाळ्यात तो प्रवाहित होतो. आणि त्याच्यामुळं हे सगळं सिच्युएशन बघितल्यानंतर आपलं एक बाकीच्या सुविधा देण्याकरता लोकांना आपण एक रिसॉर्ट असलं पाहिजे. म्हणून इथं जवळच आपलं ग्रीन व्हॅली ॲग्रो फार्मिंग रिसॉर्ट. ओके. ते सुद्धा फार्मिंगमध्ये आहे, शेतीविषयकच रिसॉर्ट. आणि ते सुद्धा अप्रतिम, ते सुद्धा आपण तुम्हाला दाखवू. बरोबर. इथं येणारे जे लोक आहेत त्यांच्याकरता सोयीसुविधा आपण केल्या, राहण्यापासून खाण्यापासून सगळ्या. आता इथलं वैशिष्ट्य काय आहे की हे सगळं आपण करत असताना लोकांमध्ये ह्याचा एवढा झटपट प्रसार झाला की इथे असंख्य लोक येतात. नव्हे तर कधी कधी आम्हाला पोलीससुद्धा मागवायला लागतात. काय बोलता? एवढी प्रचंड गर्दी होते. कारण इथलं लोकेशन बघा ना, इथे ह्या पाण्यामध्ये कुठेही दगड नाही आहे, एकदम सेफ पाणी आहे. सेफ पाणी आहे. आम्ही लोकांना सांगतो तुम्ही उतरू नका पाण्यामध्ये, पण उतरला तुमची जबाबदारी उतरा. बरोबर. पण आम्ही इथं आता ग्रामपंचायतच्या वतीनं एक कर्मचारी ठेवलेला आहे. आणि ती साफसफाई किंवा हे सगळं करायला लागतं. त्याच्यासाठी मग फक्त 10 रुपये, ते सुद्धा शासनाच्या धोरणानुसार 12 वर्षाच्या वरचे 10 रुपये आणि 12 वर्षाच्या खालील व्यक्तीला 5 रुपये. बरोबर. इथं ह्या ठिकाणी काय काय तुम्हाला बघायला मिळेल. ओके. की माझ्या गावामध्ये आमचं जे स्वयंभू देवस्थान आहे श्री शंकराचं, ते देवस्थान नदीमध्येच आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही एंट्री कराल तेव्हा आदरणीय गीते साहेब केंद्रीय मंत्री जेव्हा होते त्यांनी असा फुटब्रिज दिला आहे, खूप लांबीचा आहे. आणि तिथं विहंगम अशा प्रकारचं अतिशय सुंदर वातावरण. आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्या काश्मीरच्या व्हॅलीमध्ये आलो की काय बोलता, असं त्या ठिकाणी ते वातावरण आहे. ते आमच्याकडे बघण्यासारखं आहे. त्याच्यानंतर पुढे आलात की इथं ते झरे आहेत. बरोबर. वॉटरफॉल आहे, धबधबा आहे. म्हणजे इथे यायचं असेल, निसर्गाचा ज्याला आनंद घ्यायचा असेल, नदीचा आनंद घ्यायचा असेल, तर त्या लोकांनी इथे येऊन एक दिवस मस्तपैकी आनंद घेऊ शकतात. अगदी पशु पक्षी त्या बरोबर. बघा ना, पक्ष्यांचा काय आवाज आहे, किलबिलाट आहे, बाजूला जंगल आहे. बरोबर. आणि आमच्या ग्रामस्थांनी हे जपलंय. बरोबर. आणि त्याचप्रमाणे साहेब आता कसं आहे, लोक बाहेर पडतात बरोबर फिरण्यासाठी वगैरे, मग आता खूप लांबून लांबून येतात, तर त्यांच्या मग जेवणाची वगैरे काही ठिकाणी सोयी उपलब्ध नसतात बरोबर. म्हणजे आणि ते घरून सर्व करून यायचं, घरी जेवण बनवायचं, त्याच्यानंतर फिरायला जायचं, इथे घेऊन यायचं, आणि त्यामध्ये खूप धावपळ होते. मग अशा लोकांसाठी काही सुविधा वगैरे असतील तर. आता सांगतो ना, आता कसं झालं, ह्या गोष्टी लक्षात आल्यानंतर जेव्हा लोक जेव्हा येतात ना, तेव्हा स्वतःचं काहीतरी बनवून आणतात. बरोबर. आणि मग कसं होतं, एवढ्या मोठ्या प्रमाणात माणसं आली की मग तिथे मग अस्वच्छता. बरोबर. आणि मग ते तिथे अन्न पडलेलं असतं, त्यांच्या ते खाण्याची जी काय आणखीन साधन सामुग्री असते ती पडलेली असते, आणि मग ते वातावरण एकदम खराब होत असतं. ओके. म्हणून ग्रामपंचायत आमच्या निर्णय केला की नाही, ते स्वच्छताला पहिलं महत्त्व दिलं पाहिजे. बरोबर. आणि म्हणून मग असं ठरलं की इथं स्वच्छतेसाठी आपण कर्मचारी नेमूया, त्याच्याकडनं 10 रुपये आपण घेऊया, किंवा लहान मुलांकडनं 5 रुपये आपण घेऊया. आणि ती आकारणी झाल्यानंतर आता आपण काय केलं आहे की आता या ठिकाणी जवळ जिथं ग्रीन व्हॅली ॲग्रो फार्मिंग नावाचा आता रिसॉर्ट झाला. बरोबर. तिथं सगळ्या सुविधा, बरं त्या सुविधा अशा आहेत की तिथं कमर्शियल अप्रोच नाही आहे. ओके. या आणि आनंद लुटा. तुम्हाला अवघ्या 250 रुपयात कोंबडी. मी काय बोलतो साहेब, 1 मिनिट थांबवतो. मग आता आपण याबद्दल चर्चा करतोय, मग आपण म्हणजे त्या ठिकाणी जाऊन बघूया का कशा प्रकारे आहे सर्व. नक्की. ओके. तर मित्र हो, आता साहेब ज्याप्रमाणे बोलले की ग्रीन व्हॅली ॲग्रो फार्मिंग या ठिकाणी रिसॉर्ट आहे, तर त्या ठिकाणी आपण जाऊया आणि या रिसॉर्टबद्दल सर्व काय असेल ती माहिती घेऊया. ग्रामपंचायत निरूळ मार्फत पर्यटकांसाठी या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही ज्यावेळी या ठिकाणी या परिसरामध्ये याल त्या पुढे पोहायला वगैरे जाण्या अगोदर या सर्व सूचनांचं वाचन करा आणि त्या सूचनांचं काय असेल ते पालन करा. या ठिकाणी काही पर्यटक आलेले आहेत. तर दादा, तुम्ही कुठून आलात आणि हे पर्यटन स्थळ तुम्हाला कसं वाटतं? माझं नाव नदीम सोलकर आणि माझ्या मागे जो ग्रुप दिसतोय तो आमचा पार्टी ग्रुप आहे. अच्छा. आम्ही प्रत्येक रविवारी अशा पर्यटन स्थळावर जात असतो. आज आम्ही पहिल्यांदा या पर्यटन स्थळावर आलेलो आहे आणि अतिशय सुंदर मनमोहक दृश्य आणि अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारचं हे पर्यटन स्थळ आहे. आपण पण जे यूट्यूब चॅनल बघतायत ऋषभचं,
त्यांनी सर्वांनी इथे अवश्य भेट द्या, कारण की निसर्गाच्या सान्निध्यात हे वसलेलं निरुळ गाव अत्यंत पर्यटकांसाठी एकदम उत्तम आहे. धन्यवाद दादा. आता आपण आलो आहोत ते म्हणजे ग्रीन व्हॅली ॲग्रो फार्मिंग रिसॉर्ट या ठिकाणी. हे बघा, हा अशा प्रकारे इथला रस्ता आहे आणि त्याचप्रमाणे आपण जे आता पर्यटन स्थळ पाहिलं तर ते बघा घाट, तो जो सरोवर आहे पाण्याचा पूर्ण तिथे आहे आणि त्याच्या लगतच हे रिसॉर्ट आहे. तर सर, आता आपल्याला समजा ह्या ग्रीन व्हॅली ॲग्रो फार्मिंग रिसॉर्टला यायचं असेल तर इथे येण्यासाठी कुठून कुठून मार्ग आहे? इथला ॲड्रेस काय आहे? आपण रत्नागिरीवरून निघालो की भाटे, फणसोप, कोळंबे मार्गे ह्या ठिकाणी साधारण एक 20-25 मिनिटामध्ये आपण पोचू शकतो. त्याचबरोबर रत्नागिरी पावस मार्गे सुद्धा आपण या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजे काही लोकांना पावसच्या मंदिरात जायचं असेल तर तिथून सुद्धा येऊ शकतात. ओके. रेल्वे स्टेशनवरून सुद्धा आपण एक अर्ध्या तासाच्या आतमध्ये ह्या ठिकाणी पोचू शकतो. आता हा जो सलग जो हा मार्ग गेला आहे, इथून लांजा तालुका एकदम जवळ, म्हणजे लांजा, अच्छा, हे जो मुंबई गोवा हायवे आहे तो इथून एक पाऊण तासात ओके डायरेक्ट हायवेला आपण लांजाच्या इथं बाहेर पडतो. ओके. असा हा मध्यवर्ती हे ठिकाण आहे. हो. आणि मित्रो, अशा प्रकारे आता आपण पोचलो आहोत ते म्हणजे ग्रीन व्हॅली ॲग्रो फार्मिंग या रिसॉर्टमध्ये. हे बटर पक्षी आहेत, त्याला आमच्याकडे लावे म्हणतात. ओके. हे जंगलामध्ये सुद्धा असतात. अच्छा. आता या ठिकाणी आपण वेगवेगळे पक्षी आणि प्राणी सुद्धा पाहिले. हो. तर इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी सुद्धा ते एक आकर्षणाची गोष्ट आहे. म्हणजे लहान मुलांना मी आता बघितलं, ते मायाळू आहे, हां, लहान मुलांना सुद्धा खूप आकर्षण वाटतं त्यांचं. इथे आपली डॉर्मेंटरी आहे. अच्छा. साधारण एक 50 लोकांची व्यवस्था इथं होते. ओके. हे साधारण अशी काही गरीब माणसं असतात, ते असे लक्झरीने येतात, बरोबर, मोठ्या गाडीने येतात, आम्हाला एकत्र गाद्या वगैरे टाकून द्या, तर त्यांच्याकरता आपण हे बनवलंय. ओके. आतमध्ये लेडीज कंपार्टमेंट वेगळं आहे, चिल्ड्रन कंपार्टमेंट वेगळं आहे, बाहेर पुरुषांसाठी आहे, 2 टॉयलेट बाथरूम सुद्धा आहेत वेगवेगळे. आणि त्यांना काय बनवून खायचं असेल तर आपण किचन सुद्धा त्यांना दिलेलं आहे. म्हणजे त्यांना स्वतःहून बनवून खायचं असेल तर ती सुद्धा सुविधा उपलब्ध करू शकतो आपण त्या ठिकाणी करू शकतात. आणि ती सुविधा आपण केलेली आहे. किंवा सहली तर खूप येतात. अच्छा. आणि आपण त्यांना कन्सेशन मध्येच देतो सहलीला. सहलींसाठी कन्सेशन. माझा मूळ हेतू आहे हा कमर्शियल अप्रोच आपण ठेवलाच नाही याच्यामध्ये. ओके. माझा मूळ हेतू आहे या इथे आनंद लुटा आणि दुसरी गोष्ट बरीचशी माहिती घेऊन पण चाला. बरोबर. आणि ती माहिती देत असताना त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा किंवा त्या माणसांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना की आम्हाला जे पैशापेक्षा जास्त सुख मिळतं. अच्छा, मग ते समाधान वेगळं आहे. वेगळं समाधान. या ठिकाणी आपला एक मल्टीपर्पज हॉल आहे. ओके. इथं डेस्टिनेशन वेडिंग होतात. अच्छा. आणि लग्न सुद्धा होतात, त्याचबरोबर इथे ट्रेनिंग्स होतात, वर्कशॉप होतात. ओके. शासकीय पण होतात, निमशासकीय पण होतात. आमचे स्वतः एक जिल्हा परिषद अख्ख्या भारताचं असोसिएशन आपलं आहे. बरोबर. तिथं बरेचसे अध्यक्ष, सभापती किंवा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा माझ्याकडे ट्रेनिंगला येतात. ओके. ओके. तर त्याकरता हा आपण हॉल ठेवला आहे. अच्छा. हा फार मोठा हॉल आहे, हा मल्टीपर्पज हॉल आहे. ओके. तर मित्र, आता आपण हॉल बघूया. मग एका ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. जर कोणाची मीटिंग असतील, काही ट्रेनिंग असेल किंवा अजून कोणत्या प्रकारचे काही कार्यक्रम असेल तर या ठिकाणी येऊन आपण करू शकतो. हे बघा. आणि त्यांचीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची काही सुविधा असतील तर या ठिकाणी त्यासुद्धा पुरवल्या जातील. आणि आपण हा आता वातावरणानुकूलित सुद्धा करतोय. अच्छा. जसे रिक्वायरमेंट असतात, बरोबर, जसे कॅटेगरीज बाय रिक्वायरमेंट असतात, त्यामुळे आता हा वातावरणानुकूलित सुद्धा आपण करतो आहोत. बरोबर. म्हणजे सामान्यांना सुद्धा हा देता येईल आणि त्या पद्धतीच्या लोकांना सुद्धा देता येईल. बरोबर. बरोबर. आता हे गजिबो आहेत. हां. संध्याकाळी या ठिकाणी आपण आसन व्यवस्था करतो. ओके. इथं माणसं बसतात, गप्पा गोष्टी सगळ्या असतात. अच्छा. या ठिकाणी असे गजिबो ठिकठिकाणी केलेले आहेत. बरोबर. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात असं कृत्रिम नाही वाटतं कामा की सगळं नैसर्गिक दिसलं पाहिजे. बरोबर. आता हे आंबे जेव्हा लागतात ना तर आपण खाली बसतोय आणि वरती डोक्यावरती हापूस आंबे लटकतायत. बरोबर. अशा प्रकारचं ते चित्र दिसतं. आता बाजूला बघा केळी आहेत. ही G920 नावाची जात आहे. अच्छा. G920 की जी बाजारामध्ये जी केळी दिसतात ती आपण इथं लागवड केलेली आहे. अच्छा. त्याच्यामुळे इथं विविध प्रकारच्या जाती, इथं पोफळी
सुपारीची बाग आहे, बरोबर. नारळाची बाग आहे. नारळाच्या 13 व्हरायटीज आहेत. काय बोलता? 13 प्रकारच्या नारळाच्या व्हरायटी आहेत इथं अच्छा. त्या ठिकाणी. आता ते लग्नाचा हॉल पाहिलात, हां. त्याच्याबरोबर इथे हा रिसेप्शन वगैरे इथे होतं. हे ग्राउंड आहे, मुलांना खेळण्याकरता सुद्धा होतं. इथे भव्य स्टेज आहे, इथून वेगवेगळ्या कार्यक्रम, सभा, ओके. गेट टुगेदर अशा प्रकारचे सर्वच होतं. इथे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सफा जर तुम्हाला ओपनमध्ये घ्यायचे असतील तर तुम्ही त्या टाईपमध्ये सुद्धा इथे घेऊ शकता. इथे बघा खूप मोठं असं हे ग्राउंड आहे. आणि इथं आपण ही सगळी झाडं जपलेत. हां, इथं निसर्ग जपला आहे. इथं कुठल्याही झाडाला हात न लावता डेव्हलपमेंट आहे. बरोबर. त्यामुळे इथं ते रूम दिसतात, वधूवरांच्या रूम सुद्धा आहेत. अच्छा, त्या वधू आणि वर या दोघांचे रूम आहेत का? हां, स्टेज आहे इथं संपूर्ण ह्या ग्राउंड मध्ये तुम्हाला हे मल्टीपर्पज. बरोबर. इथून आपण वर गेल्यानंतर तिकडे स्विमिंग टँक आहे, मसाज सेंटर आहे, ओके. मसाज सेंटर पण आहे का? हो, गार्डनिंग आहे तिकडे. अच्छा आणि ठिकठिकाणी आपण ही याची सुविधा केलेली आहे, वॉशरूम. अच्छा. हे बघा मित्र, वॉशरूमची ठिकठिकाणी सुविधा आपल्याला पाहायला मिळते. तर मित्र हे बघा अशा प्रकारे या रूम तयार केलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही पाहू शकता आजूबाजूचं वातावरण कसं आहे ते. आणि इथे या रूम आहेत झाडाझुडपांच्या मधोमध अशा प्रकारे आपण राहू शकतो. आणि हा जांभा दगड आपल्या गावामध्ये उपलब्ध होतो. ओके. त्या गावामध्ये सगळा कातळ आहे, हां ह्याच्यातूनच काढलेला आहे. मग आपल्या इथं उपलब्धतेनुसार हां, आपण त्याचा ठिकठिकाणी वापर केलेला आहे. ओके ओके. आणि किती देखणं आहे ना बांधकाम. बांधकाम पण देखणं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता हे रूम्स आहेत, मी तुम्हाला दाखवणार आहे हां, की इथे किमान 6 माणसं एकत्र झोपतील. म्हणजे ह्या रूममध्ये. म्हणजे ते गेट टुगेदर किंवा असे मित्र येतात, त्यांना असं वाटतं आम्ही दोघं वरती दोघं खाली असं न करता आम्हाला एकत्र द्या. आता एकत्र व्यवस्था आहे. ओके. बाथरूमची पण वेगळी व्यवस्था आहे, टॉयलेटची पण वेगळी व्यवस्था. म्हणजे एकाच वेळेस दोघांची कामं आतमध्ये चालू शकतात. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून आपण केलेल्या आहे. अच्छा. आणि मग G+1 अशा प्रकारचं केलंय. टोटल इथे एकूण 40 लोकांची राहण्याची व्यवस्था ह्या क्वार्टर्स मधून होते. एकूण टोटल 8 आहेत. अच्छा. याच्यामध्ये 40 लोकांची व्यवस्था होते. त्या 2 क्वार्टर्स जे आहेत ना, हां त्याच्यामध्ये डबल बेड आहे. कपल जे येतात हां हां हां, त्यांच्याकरता आणि त्यांची छोटी मुलं आली तर त्यांच्याकरता सुद्धा व्यवस्था केलेली आहे. ओके. थोडक्यात आपण त्या येणाऱ्या पब्लिकला नजरेसमोर ठेवून किंवा त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन आपण हे सर्व बनवले. बरोबर. तर मित्र खरोखर खूप सुंदर आहे हे सर्व ग्रीन व्हॅली ॲग्रो फार्मिंग. आपण आता सकाळी उठलो हां की उठल्या तुम्ही इथे बाहेर बघा आसन व्यवस्था केलेली आहे. हां, ह्या झाडाझुडपांच्या मध्ये आपण बसायचं आहे. ते लॉन आहे. बरोबर. इथे बसा, गप्पा मारा सकाळच्या. अतिशय सुंदर. म्हणजे असं वाटलं पाहिजे बाहेर आल्यानंतर निसर्ग पूर्ण आपण निसर्गाचा उपभोग घेतो. शहरामध्ये वगैरे खूप लोक राहतात, त्यांचं जीवन खूप दगदगीचं असतं. हो. मग त्यांच्यासाठी तर इथे खूप चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे आपलं मन शांत करण्यासाठी, मन प्रसन्न करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात येऊन परत निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. इथे वेगवेगळ्या प्रकारचं खाद्यसंस्कृतीचं सुद्धा आपल्या म्हणजे कोकणची खाद्यसंस्कृती जी आहे ती सुद्धा तुम्ही जपलेली आहेत, त्याचा सुद्धा इथे आनंद घेऊ शकतात. तर त्या सर्वांसाठी एक फुल पॅकेज आपल्याला या ठिकाणी नक्कीच मिळू शकतं. आता बघा इथे आपण आता सांगितलं ना त्याप्रमाणे आता शहरामध्ये आपण उठल्यानंतर समोर एक बिल्डिंगच दिसणार. बरोबर. इथे आल्यावर बाहेर आल्या तुम्हाला झाडं दिसणार. बरोबर. झाडाझुडपांमध्ये बसणार. बरोबर. तुम्ही एकमेकाच्या सुखदुःखाच्या चर्चा करणार, गप्पा मारणार. अशा प्रकारची इथं सिच्युएशन आपण तयार केलेली आहे. बरोबर. तर अन्य ठिकाणी कुठे आहे मला माहिती नाही, परंतु आम्ही आमच्या आईबाबांचं मंदिर देखील या ठिकाणी बांधतो. आईबाबांचं मंदिर. आईबाबा मंदिर. कारण ज्या आईबाबाने आपल्याला जन्माला घातलं म्हणून आपण हे जग पाहतो आहोत. बरोबर. आणि मग आईबाबांपेक्षा दुसरं कोण श्रेष्ठ असेल तर मला तर असं वाटत नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळे आईबाबांचं मंदिर हां, आपण ह्या ठिकाणी आता करतो आहोत. बरोबर. अंतिम टप्प्यामध्ये ते आहे. ते आईबाबा मंदिर म्हणजे काय, तर तिथं ते मेडिटेशन सेंटर असेल, त्यात ध्यान धारणा आपण तिथे जाऊ. एक 5 मिनिटं तुम्ही स्वतःसाठी द्या. ओके. शांतपणे त्या ठिकाणी बसा आणि मग तुम्हाला त्याची अनुभूती वेगळी येईल. बरोबर. अशा मग प्रकारचं त्याचं पण तो काम सुरू आहे सध्या. हो आहे. ओके. आता आपण रूम पाहूया कशा प्रकारे आहेत त्या. म्हणजे एक रूम दाखवतो तुम्हाला मी. ही आहे AC रूम. या ठिकाणी आपल्याला 2 बेड आणि त्याचप्रकारे अशा प्रकारे ही रूम आहे. आणि इथे आहे
हा आहे वॉशरूम आणि इथे टॉयलेट. सो अशा प्रकारे बेडरूमची सुविधा आहे. आणि इथे हे बघा, निसर्गाच्या सानिध्यात अशा प्रकारे. त्याचप्रमाणे रूममधून बाहेर आल्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतो. हा बघा, खूप सुंदर असं इथलं वातावरण आहे आणि तेवढ्याच छान प्रकारे मेंटेनसुद्धा इथे करतात. बने सर जे आईवडिलांचं मंदिर बोलत होते, तर हे बघा, हेच ते मंदिर. मेडिटेशन सेंटरसुद्धा या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारे. आणि त्याच्या बाहेरचा हा असा परिसर सुंदर असा. तर सर, आता या ठिकाणी आपण बोलतोय राहण्याची सर्व सुविधा उपलब्ध आहे. बाजूलाच पर्यटन स्थळसुद्धा त्याचा अनुभव घेऊ शकतो, निसर्गाचा अनुभव घेऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे कोकणची खाद्यसंस्कृतीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, जी आपण पुढे पाहणारच आहोत. पण इथे म्हणजे फुल पॅकेज मिळतं. आता निसर्गाच्या एवढं सानिध्यात राहायचं, एवढी चांगली सुखसुविधा या ठिकाणी मिळते आहे, मग त्याचं पॅकेज पण त्याच दरम्यान असं थोडंसं महाग वगैरे असणार ना? नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. महाग वगैरे अजिबात नाही. उलट आता मला जनता अशी विचारते की तुम्हाला इतक्या स्वस्तात कसं काय परवडतं. अच्छा. उदाहरण सांगायला गेलं, आता इथे तुम्ही पाहिलं निसर्गाच्या सानिध्यात अगदी 10 रुपयामध्ये ग्रामपंचायतचा टॅक्स 10 रुपये भरला किंवा लहान मुलांनी 5 रुपये भरले, बरोबर, की दिवसभर जसं पाण्यामध्ये डुंबू शकता, त्या धबधब्याखाली राहू शकता. 10 रुपयात काय येते आता? तर ते 10 रुपये कशाबद्दल घेत आहेत? तर ग्रामपंचायत हद्दीमध्ये स्वच्छता करण्याकरता, बरोबर, तो स्पॉट स्वच्छता करण्याकरता. मग आता खाणं पिणं आलं, मी इतक्याला तुम्ही इथं दूर येणार आहात आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला सुविधा पाहिजेत. तर आम्ही असं म्हटलं की आलेत लोक, तर त्यांच्याकरता सुखसुविधा आपण दिल्या पाहिजेत. बरोबर. पाण्याची व्यवस्था आहे, वॉशरूमची व्यवस्था आहे, ड्रेस चेंज करण्याची व्यवस्था आहे, ते बरोबर, सगळ्या सुविधा आहेत. आणि खाण्याच्या बाबतीत बोललात, हे तर गरम गरम वडापाव पाहिजे, भजी एकदम स्वस्त, चहा, अच्छा, कॉफी, ह्या सगळ्या सुविधा आपण ठेवल्यात आणि स्वस्तात ठेवल्यात. ओके. की तुम्हाला असं वाटतं का म्हणे की आपण कुठेतरी आपली लूटमार होते किंवा इथे काय आलोय खरा, पण आता काय करणार, पर्यायच नाही, असं अजिबात मानायची गरज नाही. सगळं आपण स्वस्तात ठेवलेलं आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळची चहा पाणी, सगळं स्विमिंग टँक वगैरे, हे सगळं हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल. एवढ्या स्वस्तातलं पॅकेज आहे की तुम्हाला इथे असं फील झालं पाहिजे की माझ्या मावशीकडे आलोय, काकांकडे, आजीकडे आलोय. अच्छा. अशा प्रकारचा तुम्हाला आग्रह होईल खाण्याकरता, घ्या हो, अजून थोडं घ्या, अशा प्रकारे. मग तुम्ही कसं आपण करतो, नाश्त्याला काय देणार, तर साधारण कमी जर लोक असतील तर आपण घावणे वगैरे सुद्धा देऊ शकतो, किंवा चपाती वगैरे देऊ शकतो, किंवा मिसळपाव देऊ शकतो. त्या ठिकाणी उपीट असेल, शिरा असेल, जे तुम्हाला आपल्या कोकणी खाद्य जे आहे, खास करून टिपिकल रत्नागिरीचं, ओके, त्या रत्नागिरी जिल्ह्यात जी आपली खाद्य संस्कृती आहे त्याच्याप्रमाणे आपण ते देऊ शकतो तुम्हाला नाश्त्यामध्ये. दुपारचं जेवण अतिशय शुद्ध शाकाहारी सुद्धा मिळेल. आपल्याकडे जैन लोक सुद्धा जेवून जातात. अच्छा. त्यांची जेवणाची पद्धत तुम्हाला माहिती आहे, किंवा गुजराती लोक आहेत त्यांच्याकरता पण जेवण आहे, पटेल वगैरे यांच्याकरता. त्याचबरोबर इतर मंडळींकरता सुद्धा, म्हणजे जसं आता गोड इथं पाहिजे स्वीटमध्ये, त्याचबरोबर तिखट सुद्धा काही लोकांची ऑर्डर असते, तर तसंही तुम्हाला बनवून मिळणार आहे. उसळी वगैरे काय लागतात ते हे सर्व जेवण बनवून मिळणार आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला चपाती असणार, आमरसपुरी असेल, पण त्याचबरोबर तुम्हाला कोंबडी वडे, मटण वडे पाहिजे तर मटणसुद्धा तुम्हाला मिळेल. हे सुद्धा आम्ही सुविधा ठेवलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही जर ऑर्डर दिलीत तर तुम्हाला आपल्या रत्नागिरीची बिर्याणीसुद्धा त्या ठिकाणी मिळेल. ओके. आणि हे सगळं कोण बनवतं, तर इथे आपण कुक वगैरे असलं काही ठेवलं नाही, इथे घरच्या महिला बनवतात. ओके. आपुलकीने बनवतात, चुलीवर बनवतात. बरोबर, चुलीवर बनवतात. अच्छा. अगदी त्याला जे वाटण वगैरे लागतं ते सुद्धा ते टिपिकल हाताने करतात. ओके. म्हणजे वरवंट्यावर करतात. म्हणजे आपण हे सर्व ठेवलंय. ग्रामीण भारत कसा होता पूर्वी, तर त्या पद्धतीने आपण ठेवलंय, म्हणून ती जेवणाची लज्जतच भारी आहे. बरोबर, बरोबर. आणि म्हणून त्या चविष्ट तुम्हाला जेवण मिळणार आहे. या ठिकाणी जर कोण फिरायला वगैरे आलेत, ओके, पण समजा इथे राहायचा त्यांचा प्लॅन नसेल, पण जेवणाची वगैरे ऑर्डर असेल, तरी पण स्वीकारली जाऊ शकते, घेऊ शकतो. पण शक्यतो तुम्हाला आमच्याकडे फ्रोझन नावाचा काय प्रकार नाही, ओके, किंवा फ्रीज मधलं तुम्हाला उकडवून ठेवलेलं आहे आणि आल्यानंतर आपण काहीतरी फोडणी लावून देतोय, हा प्रकार आमच्याकडे नाही. ओके. सक्त सूचना दिलेल्या आहेत की हे आमच्याकडे मिळणारच नाही. ओके. जे असेल ते फ्रेश मिळणार, ताजं तवाने मिळणार.
तुम्ही मच्छीची ऑर्डर दिली, आम्ही जाणार मच्छी घेऊन येणार, त्याचबरोबर चिकन वगैरे असं बॉईल वगैरे करून ठेवणार नाही. ओके. म्हणजे जर अशा प्रकारची कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर ॲडव्हान्समध्ये तर उत्तम, आम्ही त्या दिवशी देऊ शकतो, नाही असं नाही, देऊ शकतो, परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये 2-3 तासाचा कालावधी लागेल. त्याचप्रमाणे सर इथे आता राहण्याची सुविधा आहे, म्हणजे 12 तास 24 तास सुद्धा आपण इथे येऊन माणसं राहू शकतात. त्याचप्रमाणे इथे राहून सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणच्या रत्नागिरीतील पर्यटन स्थळांचा सुद्धा अनुभव घेऊ शकतात. मग समजा आता बाहेरून जर रत्नागिरीच्या बाहेरून जर कोणी येणारे पर्यटक असतील, मग त्यांची रत्नागिरी रेल्वे स्टेशन किंवा रत्नागिरी ST स्टँडपासून इथे येण्याची सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत का, म्हणजे तुम्ही सुविधा त्या उपलब्ध करू शकता का? त्याचप्रमाणे जर इथे कोणाला राहायला यायचं असेल 12 तास 24 तास साधारण पॅकेज काय असेल सांगतो ना. तर कसं आहे, काही मंडळी ट्रेनने येतात, बरोबर. तर त्यांनी जर आम्हाला सांगितलं अगोदर की साहेब आम्हाला जरा आणण्याची आणि पोचवण्याची जर व्यवस्था केली तर बरं होईल, हां, आम्ही त्याप्रमाणे त्यांची व्यवस्था करू शकतो. ओके. त्याचे काय असेल ते चार्ज आम्ही त्यांना सांगू, हां, तशी आमची सुविधा त्यांना देऊ शकतो आपण. आमचं 25च्या पुढे संख्या जर वाढली हां, तर आपण त्याला खूप कन्सेशन देतोय, ओके, किंवा 50च्या पुढे संख्या वाढली ओके. तर आणखीन त्याला कन्सेशन आपण देतोय. अच्छा, हां, म्हणजे जशी तुमची संख्या वाढेल तसं आमचे रेट्स कमी होत जातात, कमी होत आम्ही जातो. आम्ही ती सुविधा त्या ठिकाणी ठेवलेली आहे. बरोबर. इथे आपल्याकडे लग्न होतात, हां, गेट टुगेदर होतात, ओके, अगदी सिरियलच्या शूटिंग सुद्धा होतात अच्छा, या ठिकाणी. मग आपण त्यांना तशा पद्धतीने अगदी परवडणार, हां, त्यांना अगदी त्यांचा चेहरा आनंदित राहील ओके. अशा प्रकारचं आम्ही पॅकेज देतो. आणि त्याचप्रमाणे ग्रीन व्हॅली ॲग्रो फार्मिंग रिसॉर्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते. हो, मग आता कोकण मेवा आपल्याकडे काय इकडे उपलब्ध आहे, म्हणजे तुमच्याकडे कोकणातल्या कोणकोणत्या गोष्टी उपलब्ध आहेत? बरोबर. आता हे आपलं ॲग्रो फार्मिंग आहे, बरोबर. ॲग्रो फार्मिंग आल्यानंतर म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तर तुम्हाला सगळ्यांना अपेक्षा असणारच. हां, इथला हापूस आंबा, बरोबर, इथला पायरी आंबा, इथला केशर आंबा, ह्यासाठी लोक विचारतात. बरोबर, तर आपल्या त्या सीझनमध्ये आम्हाला उपलब्ध करून द्यावंच लागेल तुम्हाला, ते आमच्या इथंच मिळतं. बरोबर. पण त्याचबरोबर ऑफ सीझनला हां, इथल्याच आंब्याचा मँगो ज्यूस तुम्हाला, म्हणजे त्या ठिकाणी मँगो पल्प, ओके, आमरस ज्याला आमरस, म्हणतो, हां, तोही तुम्हाला मिळणार. ओके, हां, आणि इथली कोकम असतात, ती ओके. कोकम देखील आपल्याकडे पॅकेज मिळतं. कोकम सरबत, कोकम सरबत मिळतं. हां. वेलकम ड्रिंक आमचं तर कोकम सरबत आम्ही त्या प्राधान्य देतो. अच्छा, दालचीन मिळेल, काळी मिरी मिळेल, इथले जे प्रोडक्ट असतात हां. इथे अननस मिळतील, पपई मिळतील, हं. इथं जे काय आमच्याकडे त्यावेळेस अवेलेबल असेल भाजीपाल्यापासून, हां, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आम्ही करून देणार. ओके, ठीक आहे. आत्ता आपण आलो आहोत ते म्हणजे अनंत आनंद उद्यान. या ग्रीन व्हॅली ॲग्रो फार्मिंग रिसॉर्टचाच हा एक भाग आहे, अनंत आनंद उद्यान. आणि इथे अशा प्रकारे हे बघा, ही रतांब्याची झाडं आहेत, म्हणजेच कोकमची झाडं. काही ठिकाणी रतांब्याला कोकमसुद्धा बोललं जातं. आणि हा इथे अशा प्रकारे खूप सुंदर असा परिसर तयार करण्यात आलेला आहे. हे ठिकाण असं अंधश्रद्धेपोटी टाकून दिलेलं ठिकाण. अच्छा, अनंत आनंद म्हणजे अनंत आनंद, खूप आनंद, ओके, हा अर्थ आहेच. पण दुसरा अर्थ तुम्हाला मी जरा सांगतो. अनंत म्हणजे अनंत गीते आणि आनंद म्हणजे आनंद अडसूळ. हे 2 केंद्रीय मंत्री, माजी केंद्रीय मंत्री, हां, ज्यावेळेस ह्याची आम्ही सुरुवात करत होतो त्यावेळेस हे दोन्ही मंत्री की जे मला मुलाप्रमाणे मानतात, त्यांना आम्ही इथं पाचारण केलं होतं. तर मला म्हणाले, मामा जंगलात कशासाठी नेतो आहेस? म्हटलं नाही साहेब, हे जंगलात नेतो एवढ्यासाठीच की इथे मला काहीतरी बनवायचं आहे, मला हे पर्यटन स्थळ करायचं आहे. मग त्यांच्या हस्ते मी इथं भूमिपूजन केलं होतं. हां, तेव्हा हे घनदाट जंगल होतं, तेव्हा इथे असं काहीतरी निर्माण होईल हां, ह्याची कोणालाही शाश्वती नव्हती. अच्छा, आणि आता जेव्हा ते पुन्हा आले हां, तर म्हणाले हे इथं होऊ शकतं. आणि मग ते आता इथे उभं राहिलं आहे आणि आता इथे त्याचा पब्लिक आस्वाद घेत आहे. बरोबर, त्याला अनंत आनंद हे उद्यान म्हणून नाव नाव दिलं. अच्छा, तर मित्र इथे आल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहू शकता, हे बघा निसर्ग साहेब, अगदी म्हणजे निसर्ग सौंदर्याने भरभरून हे ग्रीन व्हॅली ॲग्रो फार्मिंग आपल्याला ही पाहायला नदी आहे, हां, ही अगदी लागूनच. बरोबर, आता इथं आपण बोटिंग चालू करतो आहोत. हां, आता पाण्याला जरा करंट आहे, सध्या आता पावसाळा जोरात आहे. हां, आता साधारण पाणी जरा शांत झालं हां, ते साधारण एक गणपतीच्या दरम्यान, साधारण सप्टेंबरच्या दरम्यान आपलं बोटिंग चालू आहे. मग ते फॅडलच्या बोटी असतील हां, किंवा कयाक असेल, ओके, वलवणाऱ्या बोटी असतील, म्हणजे त्या मुलं त्याचा आस्वाद घेऊ शकतात, आनंद घेऊ शकतात. आता तिथे आपण बसण्याकरता व्यवस्था केली, ओके, अगदी पाण्यात पाय बुडवून तो बसू शकतो. शिवाय त्याला मासे गरवायचे असतील हां, तो घरी टाकून मासे पण पकडू शकतो. किंवा हे सगळं म्हणजे त्यांना ज्यांना ज्याच्यामध्ये आनंद वाटेल त्या सगळ्या गोष्टी इथं करू शकतात. ओके,
इथे काय कोणत्या गोष्टी होतात काय? इथे कॅम्प होऊ शकतात आपले. अच्छा. इथं टेंट टाकून मुलं राहतात. ओके. तर रत्नदुर्ग माउंटेनियर्सचा देखील कॅम्प झाला होता. अच्छा. छोटी 5 वर्षापासून 15 वर्षापर्यंतच्या मुलं इथं टेंट टाकून राहिली होती. ओके, म्हणजे इथे टेंट टाकून वगैरे राहू शकतो. हां. त्याच्यानंतर इथे खेळू शकतात. ओके. सकाळचा मॉर्निंग वॉक जो आहे हां, हे नेकेड पायाने मी चप्पल न घालता इथं तर त्याचा किती फायदा होणार आहे. बरोबर. सुंदरपैकी. किंवा इथं आपण वेगवेगळे खेळ करू शकतो मुलांचे. हे जम्पिंग लॉन आहे. अच्छा. इथं भव्य स्टेज आहे. इथे NSS पासून कॅम्प होतात. अच्छा. वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प होतात. तर त्याच्याकरता आपण ही जागा उपलब्ध करून बरोबर. दिलेली आहे. आणि सर त्याचप्रमाणे मी असं ऐकलंय की इथे आता जे लहान मुलांच्या ट्रिप वगैरे येतात. हो. अच्छा, मग त्यांच्यासाठी वेगवेगळे पॅकेज असतात. मग त्यांना काहीतरी जादूचे प्रयोग वगैरे अशा प्रकारचे. नक्की नक्की. जादूगार विनयराज हां म्हणून आपल्याकडे फेमस आहेत. हां तर त्याला आम्ही अगोदर ॲडव्हान्स बुकिंग करतो की असे असे शाळेची मुलं येणार आहेत. आणि हां. मुलांना कसं असतं हे सगळं प्रिय असतं सर्व. बरोबर. पण जादूचे प्रयोग वगैरे सुद्धा आम्ही इथे त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी म्हणून देतो. अच्छा. हां. कॉम्प्लिमेंटरी. ओके. तर मित्र हे बघा, हे अशा प्रकारे हा स्टेज आहे. इथे मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सुद्धा होतात. आता ज्यावेळेस बघा मोठी मुलं तिथे खेळत आहेत तर त्यांची छोटी भावंडं असतात. बरोबर. त्याने काही बघत बसायचं का? मग दादा मला खेळायला घेत नाही, ताई मला खेळायला घेत नाही. मग आपण एकदम छोटी जी अंगणवाडीची वगैरे मुलं असतात, हां. नर्सरी मुलं, त्यांच्याकरता आपण हे बनवतोय. ओके. हे जे गार्डन बनवतोय ना छोटं, हां, हे हां. एकदम लहान मुलांना खेळण्याकरता हे लॉन वगैरे आपण इथे बनवतो. बरोबर. म्हणजे त्यांचे पालक आणि ती मुलं इथं सगळ्या प्रकारचा खेळ खेळू शकतात आनंदाने. ओके. जसं आईचा रुमाल हरवला वगैरे आपण हां हां हां. तसं इथं छानपैकी ते खेळू शकतात. तर मित्र हो, आपल्याला आता ग्रीन व्हॅली ॲग्रो फार्मिंग रिसॉर्टमध्ये या ठिकाणी हे सर्व निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतच आहे. आणि त्याचप्रमाणे इथे असा सर्व शेतीचा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेऊया. पण त्या अगोदर आपण पाहूया. हे बघा, इथे आहेत ना, हा मस्तपैकी एक असा स्विमिंग टँकसुद्धा आहे, स्विमिंग पूलसुद्धा आहे. आणि इथे आता एक फॅमिलीसुद्धा आलेली आहे. नमस्कार दादा. काय बोलता, कसे आहात? एकदम मस्त मजेत. अच्छा दादा, तुम्ही कुठून आलात? आम्ही रत्नागिरीतून मिरावरून आलो आहे. रत्नागिरीतून आलाय. तुमचं नाव कसं? स्वरूप शिवलकर. ही माझा मुलगा आहे ओम. ओके ओके. त्याचे शेजारी मित्र आराध्य आणि अगस्त्य. हाय. तर कसं वाटतंय तुम्हाला इथे आल्यानंतर? दादा तुम्ही काय सांगाल आपल्याला या ग्रीन व्हॅली ॲग्रो फार्मिंग? एकदम मस्त रिसॉर्ट आहे आणि एन्जॉय करण्यासाठी खूप चांगलं आहे फॅमिलीसाठी. फॅमिलीसाठी चांगलं आहे ना? एकदम मस्त. बरोबर. आणि त्यात त्याची सर्व्हिस पण चांगली आहे, फूड चांगलं आहे. निसर्गाची आवड असताना इथे नक्की या. इथला आजूबाजूचा व्ह्यू चांगला आहे आणि एन्जॉय करणारी खूप मस्त मजा करणारी खूप जागा मोकळी आहे इथे. ओके, ठीक आहे. स्विमिंग पूल पण चांगला आहे. धन्यवाद धन्यवाद दादा. ओके. सकाळपासून ग्रीन व्हॅली ॲग्रो फार्मिंग तुम्हाला दाखवतोय. दुपार झालेली आहे आता आणि आता या ठिकाणी जेवण आपलं आलेलं आहे. तर आजच्या मेनूमध्ये मी तुम्हाला काय आहे सांगतो. हे बघा, या ठिकाणी जे ग्रीन व्हॅली ॲग्रो फार्मिंगमध्ये जो काही स्वयंपाक होतो ना, तो सर्व कोकणी पद्धतीत चुलीवरचं जेवण आपल्याला या ठिकाणी मिळणार. अगदी पारंपरिक पद्धतीचं, म्हणजे वरवंट्यावरती वाटप वगैरे होऊन त्या सर्व गोष्टी करूनच इथलं जेवण होतं आणि एकदम फ्रेश माल. तर आजच्या मेनूमध्ये काय आहे, इथे हे बघा, भोकाचे वडे, त्याच्यानंतर भात, हा रस्सा आहे आणि हे चिकन. तर तुम्ही या ठिकाणी येणार असाल ना, तर तुम्हाला ज्या पद्धतीचं पाहिजे ते जेवण मिळेल. मासे पाहिजे असतील तर मासे, चिकन, मटन वडे आणि हे आहेत मित्र हो कोंबडी वडे आणि अशा प्रकारचं जे जेवण पाहिजे असेल ना, तर ते तुम्हाला मिळणार आहे. आणि अतिशय सुंदर असा याला आता सुगंध येतो आहे. तर मी तुम्हाला टेस्ट घेऊन सांगतो कशा प्रकारे झालेलं आहे, याची चव कशी आहे ते. अप्रतिम मित्र हो, खरंच खूप सुंदर आहे. आता मस्तपैकी जेवण वगैरे तृप्त झालेलं आहे आणि खरोखर खूप सुरेख सुंदर असं जेवण होतं सर. त्याचप्रमाणे मित्र हो, आता आपण आहोत ग्रीन व्हॅली ॲग्रो फार्मिंगमध्ये. ग्रीन व्हॅली ॲग्रो फार्मिंग म्हणजे शेती. तर या ठिकाणी आपल्याला इथं शेतीविषयक वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या शेती सर केली जाते. तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या ना. म्हणजे पर्यटक येतात ते शेतीसाठी, पण शेती संदर्भात सुद्धा माहिती या ठिकाणी मिळते ना, कसं काय? आता आपल्याकडे कोकणामध्ये पारंपरिक शेती आहे. बरोबर. हे प्रमुख पीक आहे भात शेती. बरोबर. आता बघा ना, आता लोकांची पेरणी चालू आहे. हां. माझ्याकडं 15 दिवसापूर्वी हां लावणी पूर्ण झालेली आहे. बरोबर. हे बघा मित्र, म्हणजे विषय असा आहे की पूर्वीची म्हण होती ना की वटपौर्णिमेच्या आधी नागर धुवणी व्हायची. बरोबर. आपण नागराने जी शेती करतो हम्म. त्याचे नागर धुवून व्हायचे. बरोबर. याचा अर्थ काय की पूर्ण पावसाळा
हा आपल्याला वापरायला मिळतो. बरोबर. त्याच्यामुळे पाण्याचा पुरवठा होतो सर्व. आणि म्हणून सगळी शेती जी आहे हम्म. ही माझी अगदी वेळेवर असते. का ओके. वेळेवर असते तर आपण वर्षभर पिकं घेतो, 4 पिकं असतात हां आणि मग ती त्या वेळेला त्याची कापणी झाली पाहिजे, लगेच दुसरं पीक सुद्धा त्या वेळेला घेतलं पाहिजे. बरं. याच्यासाठी ही वेळेवर सगळं असतं. ओके. दुसरी गोष्ट आपण शेतीमधला दुसरा प्रमुख व्यवसाय आपला आंबा. बरोबर. इथे 500 हापूसची बाग आहे आपली, ओके. 150 नारळे आहेत. अच्छा. नारळांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, जवळजवळ 13 व्हरायटी आहेत. ओके. आता व्हरायटी का तर प्रत्येक नारळाची चव, काही पाण्यासाठी, काही तुरट असतात, काही जाड असतात वगैरे, असे सगळं त्याच्यासाठी वेगवेगळ्या व्हरायटी. इथं डेमो दिसते ना बघा. हो. आता ह्या काय आहे, हे ड्रॅगन फ्रूट. हां, हे कोण सांगतो कोकणात होत नाही. हे बरोबर. ड्रॅगन फ्रूटची फळं आलीत बघा. हां हे ड्रॅगन फ्रूटची फळं आली, ते बघा, हे ड्रॅगन फ्रूटचं फळ आहे, तिथे बरोबर. फ्लॉवरिंग आलेलं आहे. हे आपण हा डेमो केला आहे. हा डेमो का केला आहे तर हे फूल जे आहे ना, हां. हे रात्री 12 वाजता फुलतं. अच्छा. हे फूल आता रात्री 12 वाजता फुलतं. हे आज फुलून गेलंय. ओके ओके. हां, आणि स्टीलच्या ताटाएवढं फुल असतं. अच्छा. आता दुसरीकडे हे कळे आलेले आहेत. बघा, हा कळा आहे, हे कळे आहेत. ओके. हां, आम्ही आता लोकांना काय सांगतोय की आंबा मे महिन्यात संपला की तुम्हाला पहिलं इकॉनॉमी काय आहे, आर्थिक चलन काय नाही. बरोबर. मग हे मेच्या एंडिंगला चालू होतं, ते ऑक्टोबरपर्यंत सीझन चालतं. अच्छा. आणि त्या ऑफ सीझनला तुमचा हा पीक निघू शकतो. बरोबर. अशा प्रकारचे आपण डेमो करून लोकांना सांगतोय की अशा शेती पण ही राबवा तुम्ही. ओके ओके. डेमो केलेला आहे. ह्याच्यामध्ये आता चेरी पण आहे, अच्छा. ह्याच्यामध्ये स्टार फ्रूट पण आहे, हम्म. वेल्वेट ॲपल पण आहे, पपईची लागवड पण आहे. म्हणजे हे इथे बघा. आंतरपीक तुम्ही घेऊ शकता. इथे पपईची लागवड सुद्धा आपल्याला पाहायला मिळते त्याच्यात इथे. आंतरपीक सुद्धा पपईची लागवड आहे बघा. ओके ओके. त्याच्यात सुद्धा आपण वेगवेगळ्या व्हरायटी. पपईला मार्केट कुठे आहे सर? आपलं लोकल मार्केट. लोकल मार्केट. पपईला मार्केट चांगला आहे. ओके ओके. हां. आता इथे कोण सांगतो संत्रा आमच्याकडे लागत नाही, ते बघा संत्रा जमिनीवर आहे. हां ती बघा. हो किती संत्रा लागले ते बघा. ती बघा खाली झाले धरलेत त्या ठिकाणी संत्रा. संत्रा होतात, सगळं होतात. मोसंबीची आपल्याकडे झाड ओके. आहे. हां, सीझन थोडा मागं पुढं होतो, हां पण इथे सगळ्या व्हरायटी आहेत. अगदी, बरोबर. स्पाइस गार्डन सुद्धा आहे. बरोबर. जायफळ आहेत, लवंग आहे, वेलची आहे, हम्म. ऑल स्पायसेस आहे, बरोबर. काळी मिरी आहे, त्याला बुश पेपर म्हणून, हे सगळं आहे. ओके. म्हणजे नुसतं फक्त पर्यटन फिरण्यासाठीच नाही तर वेगवेगळी प्रकारची निसर्ग संदर्भातची माहितीसुद्धा मिळते, शेतीविषयक माहितीसुद्धा मिळते. आणि तसंच सर जर एखाद्या पर्यटकांना इथे यायचं असेल तर याबरोबर अजून आपल्या आसपासची कोणकोणती पर्यटन स्थळं त्यांना फिरायला मिळू शकतात? हा प्रश्न बरोबर आहे आपला. हां कारण ज्यावेळेस इथे या ठिकाणी पर्यटक येतात तेव्हा अन्य ठिकाणी कुठे त्यांना जायचं असतं ते विचारतात, स्वाभाविक आहे. इथे 40 किलोमीटरच्या रेंजमध्ये इथे जगविख्यात गणपतीपुळे तीर्थक्षेत्र आहे. इथं बरोबर. बरोबर 40 किलोमीटर. तर त्याच्याबरोबर रत्नागिरीमध्ये वेगवेगळे ठिकाण आहे. मिथिबा पॅलेस असेल, रत्नदुर्ग किल्ला असेल, टिळक स्मारक असेल, त्याच्यानंतर इथून विजयदुर्ग किल्ला आहे. बरोबर. इथून आपलं सूर्यनारायण मंदिर, याला कनकादित्य मंदिर म्हणतो. देवगळी कशेळी. देवगळी बीच तिकडचा प्रसिद्ध इथे आहे. एकदम जवळ आहे, कशेळी जवळ. इथे आपला सी शोर आहे. बरोबर. स्वामी स्वरूपानंद मंदिर आहे. बरोबर. इथे जवळपास अशी खूप आमच्या गावातच कितीतरी फिरण्यासारखं म्हणजे आहे. बरोबर. इथे आल्यानंतर 1-2 दिवसाचा ट्रिप आरामात होऊ शकते. व्यवस्थित ओके. अगदी व्यवस्थित सफिशियंट एकदम. गेल्या वेळी आपण पाहिलं होतं की दोन गुंठ्यामध्ये 2 लाख रुपये उत्पन्न सोनचाफ्यामधून कशा प्रकारे घेऊ शकतो. तर आता तुम्ही इथे पाहू शकता, हे बघा, हे अशा प्रकारे आहेत ना, सोनचाफ्याच्या झाडावरतीच ही आता कलमं तयार करण्यात आलेले आहेत. हे बघा, आणि ह्याच्यातून उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. पण मागच्या वेळेस नुकतीच कटिंग झाली होती. बरोबर. कारण आपण हे वर्षातून 3 वेळा कलम बांधतो. ओके. आता बघा ना, हे कलम आता एक जीव होत आलं. हां. हे 21 दिवसाची प्रक्रिया आहे. ओके. फक्त 21 दिवस. आता लावल्यापासून 21 दिवस झाले हां. की 22-23व्या दिवशी आपण हे कटिंग करतो. बरोबर. आणि मग हे कलम, हे भेट कलम आहे, लक्षात आलं ना? ओके. आता एकच झाड बघा, एका झाडावरती किमान 50 पेक्षा जास्त कलम आहे. हो. आम्ही हे कलम 200 रुपयाला एक कलम आम्ही विकतो. अच्छा. आता 50 कलमांचे 200 रुपयाप्रमाणे किती झाले? 10,000 तरी एका झाडाचे. असे एक वेळा. बरोबर. असे आपण वर्षातून 3 पिकं काढतो. अच्छा, म्हणजे एका झाडामागून जवळजवळ 30,000 रुपये. 25,000 तर नेट प्रॉफिट तुम्हाला आहे. 5,000 खर्च आला. बरोबर. लक्षात आलं? कारण मजुरी आली, त्याच्यात पाणी शिंपणं आलं सर्व. हो हो हो. तर हे आपण अशा प्रकारचं करू शकतो आणि हे लाईव्ह तुम्हाला दाखवलंय. बरोबर. लक्षात आलं ना? हे भेटकलम आहे. हां. हे भेटकलम अशा प्रकारची उत्पन्न देऊ शकतो. आता हा बघा, हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी एक पर्याय पाहायला मिळतोय. झुळझुळ वाहणारं पाणी, त्याच्या बाजूला आपली ग्रीन व्हॅली, आणि इथे फोटोशूट वगैरे, प्री वेडिंग वगैरे सुद्धा होतात. आता आपण हे लॉन पाहूया. इथे सुद्धा वेगवेगळे इव्हेंट्स होतात. लॉन अँड गार्डन.
हे बघा, हे अशा प्रकारे. हा या ठिकाणी आता नदी आणि पऱ्याचा संगम आपल्याला पाहायला मिळतोय. हे बघा, इथून आहेत ना सर, पक्षीप्रेमी वगैरे असतात, जे फोटोग्राफर्स असतात, त्यांच्यासाठी काय इथून वेगवेगळे पक्षी वगैरे आपल्याला पाहायला मिळत असतील ना, मग येतात का? आपली जंगल सफारी असते ह्या रिसॉर्टपासून पुढच्या रिसॉर्टपर्यंत. नदी किनाऱ्यावरून जातो आपण. हां, 100% काही ना काहीतरी प्राणी तुम्हाला दिसणार. ओके. आपण त्याला शाळींदर वगैरे म्हणतो, तो अशी प्राणी दिसणार. आपण त्याच्यासाठी हा वॉचिंग टॉवर करतो आहोत. ओके, म्हणजे ज्यांना शूटिंग करायची आहे किंवा दिवसभर फोटोग्राफी जे करतात त्यांना एकांत पाहिजे असतो. बरोबर. खाली एक माणूस असणार आहे, वरती एक माणूस असणार आहे, आणि ते दिवसभर फोटोग्राफी करा. हे ठिकाणच असं आहे की इथं वेगवेगळे प्राणी पक्षी या ठिकाणी पाण्यासाठी येतात. ओके. हा संगम आहे, 2 पाण्याचा इथं संगम आहे. बरोबर. आपण त्याच्यासाठी इथे खाली उतरायला आपण सुविधा केलेली आहे. हां हां. बरीचशी वयस्कर मंडळी खाली उतरतात, पाय सोडून बसतात, मासे येतात, पाय तुमचे मशाच करतात मासे. तुम्हाला सुद्धा रत्नागिरीमध्ये फिरण्यासाठी यायचं असेल आणि तुम्ही एक चांगली राहण्याची, जेवणा खाण्यापिण्याची सोय बघत असाल तर ग्रीन व्हॅली ॲग्रो फार्मिंग तुमचं नेहमीच स्वागत करत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता. इथे असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीविषयक माहिती घेऊ शकता. जर तुम्हाला सहल घेऊन यायची असेल शाळेची तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. इथे आल्यानंतर साधारण 40 किलोमीटरच्या अंतरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या पर्यटन स्थळाला तुम्ही भेट देऊ शकता. एक साधारण नाही बोललात तरी 2 दिवसाचा इथे आल्यानंतर तुम्ही एक ट्रिपचा हा प्लॅन करू शकता. त्याचप्रमाणे ग्रीन व्हॅली ॲग्रो फार्मिंगमध्ये शेतीविषयक, फिरण्याविषयक, त्याचप्रमाणे लग्नकार्य असेल, त्याचप्रमाणे तुमचा साखरपुडा, तसंच प्री वेडिंग शूट, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचं शूटसुद्धा या ठिकाणी या फार्ममध्ये केलं जातं. त्या सर्व प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध आहेत. तर मित्र हो, जर तुम्हाला ग्रीन व्हॅली ॲग्रो फार्मिंगला भेट द्यायची असेल तर मी इथे स्क्रीनवरती तुम्हाला नंबर देतच आहे आणि त्याचप्रमाणे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा नंबर देतो आहे आणि त्यांचा ॲड्रेससुद्धा देतो आहे. तर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल मित्र हो, तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि तुमचं बुकिंग वगैरे काय असेल ते तुम्ही करू शकता. मित्र हो, आजचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.